देखील आहे आणि आज पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांना पाहतोय. खर तर मल्टी टॅलेंटेड आहेत. गोलंदाजी द्या, फलंदाजी द्या, क्षेत्ररक्षण असू द्या आणि त्यानंतर पंचांची भूमिका असू द्या, सर्व क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी निश्चितच. आणि सातत्याने ज्या ज्यावेळी गावामध्ये स्पर्धा असते त्या त्यावेळी हे दोन पंच खूप चांगली कामगिरी करत असतात. चला भाटाया संघ प्लीज वेळ आपण कमी खर्च करा. पंकज राईट अप ओव्हर द विकेट. अतिशय सुरेख चेंडू, वेगवान, तेज तर्रार, रफ्तार जरूर होती या बॉल मागे. निश्चितच भाटाय एक्सप्रेस या नावाने ज्याची ओळख आहे आणि निश्चितच आपल्या नावाला रूपाला साजेशी कामगिरी देखील तो करताना दिसतोय. फक्त एक धाव फलकावरती लागली. केतन आणि राज ही सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. उजव्या हाताने पुन्हा एकदा आपल्यापासून दूर जाताना यावेळीचा हा देखील बॉल खोलवर टप्प्याचा जरूर होता. अगदी बॉक्स मध्ये टाकले जातात, क्रीजचा वापर केला जातोय, ब्लॉक होल्ड म्हटलं जातं, वाईड यॉर्कर जे म्हटलं जातं त्या प्रकारे त्याचे बॉल आपल्याला पाहायला मिळतात या षटकामध्ये. 2 धावा धावफलकावरती लागल्यात. दुसऱ्या षटकाचा निश्चित पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे पंकजचा. पुरुषोत्तम हायवे दिवे विरुद्ध चैनूदादा गावदेव वेले ह्या दोन्ही संघांना विनंती असेल आपण इथे ऑफिशियली नोंद करायची आहे. जवळजवळ गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मधनं पॉइंटच्या दिशेने धावत गेले होते. अगदी तंदुरुस्त, फिटनेस फार महत्वाची असते क्रिकेट खेळण्यासाठी. धावसंख्या फलकावरती फक्त आणि फक्त 3 धावा लागल्यात. अतिशय संत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी सारंगाव संघाची. यावेळीचा बॉल थोडासा बाउन्स अधिक प्राप्त हातच्या बाजूने देखील शार्प इनकटर जे म्हटलं जातं ती डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळेल पंकजच्या माध्यमातून. षटक समाप्त झाले. पहिलं धावसंख्या फक्त आणि फक्त खर्च केल्या गेल्या त्या 3. खूप चांगलं आपल्याला विविध चेंडू पाहायला मिळाले, मिश्रण पाहायला मिळाले गोलंदाजीमध्ये. सर खरं त्यानं ओळख आहे गोलंदाजाची आणि पुन्हा एकदा त्यानं सिद्ध केलं. कन्सिस्टन्सी फार महत्वाची असते, सातत्य फार महत्वाचं असतं आणि ते टिकवणं तितकंसं सोपं नसतं. खरं तर आपण सातत्य म्हटलं तर टिकवलं
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अजिंक्य रहाणेनं ज्या प्रकारे टेस्ट क्रिकेटमध्ये ज्यानं जी कन्सिस्टन्सी दाखवली, त्यानंतर आपण पाहिलं तर सातत्य टिकवलं. विराट कोहलीनं सध्या वर्ल्ड क्रिकेटवरती डॉमिनेट करतोय. या बेचा चेंडू अतिशय चांगला होता, मिड विकेटच्या दिशेने तेवढा चांगला फटका अलॉंग दी कार्पेट खेळला गेला. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या 2च्या मदतीने आता 5 वरती जाईल. निश्चितच नुकताच पार पडलेल्या स्पर्धेमध्ये कोणगावच्या मैदानावरती अक्षरशः धुमाकूळ ज्या संघाने घातला तो गावदेवी भेले संघ आज मात्र ऑर्गनायझिंग मध्ये देखील कुठल्याही प्रकारे कमतरता दिसत नाहीये. ज्या प्रकारे क्रिकेटचा खेळ त्यांच्या माध्यमातून होतो त्याच प्रकारचा ऑर्गनायझेशन देखील त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहत आहे. कोणगावची स्पर्धा जिंकल्यानंतर निश्चितच वेले संघाचा देखील कॉन्फिडन्स खूप उंच गेला असेल आणि जरूर भाटाया संघ देखील त्या स्पर्धेच्या अंतिम फायनल खेळला होता. यावेळी स्लोव लेग ब्रेक पडल्यानंतर बाहेर देखील वळाला, थोडासा खाली देखील राहिला. ज्या प्रकारे एक्सपेक्ट केलं होतं, ज्या प्रकारे अपेक्षा ठेवली होती की बाउन्स जितका होणार आहे तितका मात्र बाउन्स पाहायला मिळाला नाही. त्यामुळेच एक डॉट बॉल आलाय. 1 क्रमांकाची जर्सी परिधान करून पुन्हा एकदा जीतू यावी. फुलटॉस बॉल जरूर होता पण तो लो फुलटॉस च्या अंदाजामध्ये बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एकदा मिळाली आहे चांगलं क्षेत्ररक्षण. ज्या ज्यावेळी तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं होतं ना त्या त्यावेळी मात्र गोलंदाजांचा आत्मविश्वास हा उंच गेलेला असतो. म्हणजे क्षेत्ररक्षणाची साथ फार महत्वाची असते एखाद्या गोलंदाजाला चांगली कामगिरी करण्यासाठी आणि ती क्षेत्ररक्षणाची साथ इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते भाटाया संघांच्या सर्व क्षेत्ररक्षकांकडून. कुठल्याही प्रकारे आता मोठे फटकेबाजी पाहायला मिळत नाहीये. सारंगावचे फलंदाज जणू काही शांत उभे आहेत की काय, परंतु यावेळी मात्र पहा जी चर्चा करत होतो की मोठा फटका दिसत नाहीये आणि लगेचच त्याचं उत्तर त्या फलंदाजाने दाखवलं आणि बॉल पाठवलाय लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर षटकारासाठी. हा बिग हिट आपल्याला पाहायला मिळाला बॅट्समन केतनच्या बॅटमधून. धावसंख्या षटकाराच्या मदतीने आता 13 वरती. यावेळी खराब चेंडू आहे, पंचांचा नो बॉलचा इशारा. हाय फुल टॉस बीमर, अगदी बीमर चेंडू म्हटलं तर फलंदाजाला जखमी करण्याच्या उद्देशाने तो टाकण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यामुळेच दंडित देखील केले गेले गोलंदाजाला. आणि या पुढचा बॉल असेल फ्री हिट. फ्री हिट वरती फायदा उचलला जाईल का, कारण फक्त धावबाद फलंदाज बाद होऊ शकतोय फ्री हिटच्या बॉल वरती. मागच्या मॅच मध्ये आपण ते पाहिलं होतं. फ्रीटच्या बॉल वरती फलंदाज धावबाद झाला होता आणि फ्रीटचा बॉल इथे उडवल्या भरपूर काळ हवेमध्ये आहे. अंतर कापलं जाईल का, क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होता परंतु बॉल त्याच्या अगदी हाताला स्पर्श करून बॉर्डर लाईनच्या बाहेर गेल्या षटकारासाठी. कुठेतरी धावा संत आपल्याला पाहायला मिळत होत्या, हालू सुरुवात पाहायला मिळत होती, परंतु त्यानंतर त्या धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला फलंदाज केतननं. निश्चितच राजनं देखील त्याला चांगली साथ दिली. धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीस 21 धावा. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा आल्या होत्या. पंकजनं चांगला प्लॅटफॉर्म दिला होता परंतु त्यानंतर मात्र त्या प्लॅटफॉर्म वरती निश्चितच सातत्य कंटिन्यू करता आलं नाही. गोलंदाज जितून 18 धावा खर्च केल्या. 2 षटकांच्या अखेरीस 21 धावा आपण पाहिल्या. 4 षटकांचा सामना मित्रांनो. एक एक सामना जिंकल्यानंतर जरूर मैदानाचा अनुभव ह्या दोन्ही संघांच्या पाठी असेल आणि जरूर त्या गोष्टीचा फायदा इथे उचलला जाईल का, कारण एक एक मॅच जिंकली सकाळच्या सत्रामध्ये. या अगोदर आपण पाहिलं तर भाटाया संघाने पराभूत केलं होतं अंजूर संघाला, त्यानंतर सारंगाव संघाने पराभूत केलं होतं घरच्या मैदानावरती वेले संघाला. आणि एक एक सामना जिंकल्यानंतर हा कॉन्फिडन्स निश्चितच दोन्ही संघांमध्ये आहे आणि पहिल्याच बॉल वरती इथे प्रयागने विकेट मिळवलाय. ब्रेक थ्रूची गरज होती आणि तो ब्रेक थ्रू मात्र मिळवला. या ठिकाणी प्रयाग या गोलंदाजांना अतिशय चांगल्या फॉर्म मध्ये आहे. कोणगावच्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक ज्यानं मिळवलं, या स्पर्धेमध्ये मात्र फलंदाजी नाही परंतु गोलंदाजीमध्ये चांगली उत्तम चमकदार कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. तर पहिला गडी इथे बाद झाले केतन, ज्याने एक षटकार जरूर मारला होता. नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती इन ॲट नंबर 3.
राऊंड विकेट. यावेळेचा बॉल थोडासा खाली राहिला होता. फलंदाजाने जी अपेक्षा केली होती त्या अपेक्षेपेक्षा थोडासा खाली राहिला. डॉट बॉल आलाय. धावसंख्या आपण पाहिली तर स्थिर. धावफलकावरती 21 धावा. चांगला आता षटक इथे पाहायला मिळतोय प्रयागचं. पहिल्या बॉलवरती विकेट मिळवला, त्यानंतर एक डॉट आलाय. ज्या ज्यावेळी तुम्ही डॉट बॉल टाकाल त्या त्यावेळी फलंदाजांवरती दडपण येतं आणि त्या दडपणामध्ये तुम्हाला विकेट मिळण्याची दाट शक्यता असते आणि तो प्रयत्न केला जाईल का. इथे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा मिळाल्या. बॅट्समन राज चांगली बॅटिंग करतोय. डॉट बॉल देखील राजच्या माध्यमातून आपण पाहिले. मध्ये मध्ये षटकार देखील एखादा आला, त्यानंतर सिंगल डबल वरती देखील त्यानं भर दिलाय. म्हणजे इनिंग चांगली बिल्डअप सध्या तरी करताना दिसतोय. 23 धावा धावफलकावर. आदेश आले 3ऱ्या क्रमांकावरती. खूप चांगली बॅटिंग आदेशने दाखवली मागच्या मॅच मध्ये. यावेळेचा बॉल थोडासा फोर्स करण्याचा प्रयत्न होता. मिस टायमिंग स्ट्रोक जरूर झालाय. चोवीस 24 धावा धावफलकावर. यावेळी अतिशय चांगला झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि आदेश देखील इथे बाद झाल्या. एक शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जणू काही शांतता पसरली आहे. ज्या प्रकारचं क्रिकेट आपण पाहतोय, जरूर या ठिकाणी आतुरता आहे. ज्यावेळी रिमझिम पावसाची सुरुवात आहे त्यावेळी मात्र जरूर पावसाळी क्रिकेटचा खरा आनंद काय असतो, खरा अनुभव काय असतो ते मात्र जरूर इथे अनुभवायला मिळणार आहे. निश्चित गोलंदाज देखील त्याची वाट पाहत आहेत, कारण धावा खूप वेगाने होत आहेत. थोडीशी रिमझिम जर इथे बरसली ना तर मात्र गोलंदाज देखील खूप खुश होतील. प्रयाग राऊंड स्टंप. यावेळी मात्र उडवल्या, खोदून काढल्या अक्षरशः बॉल लॉंग ऑफला. पुन्हा एकदा झेलची शक्यता. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक फलंदाज बाद झालाय. षटक समाप्त होते. 3रं. फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. अतिशय चांगली षटक. इकॉनॉमिकल ओव्हर. 3 धावा खर्च करत असताना 3 महत्वपूर्ण गडी ज्यानं बाद केलं प्रयागने. खरोखरच आपण चर्चा करत होतो की प्रयाग फलंदाजीमध्ये खूप चांगला बरसला या हंगामामध्ये, परंतु ह्या स्पर्धेमध्ये गोलंदाजी त्याची अधिकच चमकदार कामगिरी करताना दिसते. फक्त 24 धावा. पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे दिवे विरुद्ध चैनूदादा गावदेवी वेले. या दोन्ही कॅप्टन आपण टॉस करणार आहोत. शेवटचा अंतिम षटक. गोलंदाज अविनाश आलाय गोलंदाजी करण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल. स्क्वेअर मारा. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक अवांतर आता धाव मिळेल. धावसंख्या वाईटच्या मदतीने पुढे सरकते फलकावर. 25 धावा. 25. शेवटचा अंतिम षटक. अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली प्रयागच्या माध्यमातून. यावेळी इनकटर ऑफ ब्रेक पडल्यानंतर भरपूर आजच्या बाजूने वळला. खूप चांगली व्हरायटी आहे. इम्प्रेस केलं या गोलंदाजानं पहिल्या मॅच पासन. विविध प्रकारचे बॉल सातत्याने हाताळतोय अविनाश. क्षेत्ररक्षण देखील फार आपल्याला कमालीचं पाहायला मिळालं. लॉंग ऑफच्या दिशेने 2 झेल स्वीकारले गेले भावेशच्या माध्यमातून. त्यानंतर पंकजने देखील एक अतिशय चांगला झेल स्वीकारला. याही बॉल भरपूर उंच गेला होता. क्षेत्ररक्षक स्वतः यष्टीरक्षक त्या बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता, परंतु पोहोचू शकलेला नाहीये. त्या दरम्यान 2 धावा घेण्याचा जरूर वेळ होता आणि त्या 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या आहेत. तर धावसंख्या 2च्या मदतीने पुढे 28 वरती. माफ करा, 27 धावा धावफलकावरती लागल्यात. अविनाश राईट आर्म ओव्हर द विकेट.
यावेळी शफल क्रॉस झाले, क्रॉस जरूर ऑन साइडला फाईन लेग किंवा लॉंग लेग क्लिअर करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये. त्या ठिकाणी एक डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी आता अविनाशची पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. पुरुषोत्तम हायवे दिवे विरुद्ध चैनूदादा गावदेवी वेले, दोन्ही कॅप्टनला इन्व्हाइट करतोय आपण या टॉस करण्यासाठी. यावेळी सुरेख चेंडू तेवढा चांगला झेल देखील यष्ट्यांच्या मागे स्वीकारला जातोय. चांगले षटक, फक्त जितूचं षटक वगळता पंकजनं 3 धावा केल्यात खर्च, आणि त्यानंतर प्रयागने देखील 3च धावा खर्च केल्या होत्या, आणि आतापर्यंत अविनाशनं देखील 3 धावा फक्त खर्च केल्यात आपल्या षटकामध्ये, आणि एक गडी देखील त्यानं बाद केलाय. म्हणजे अतिशय चांगली लाईन आणि लेंथ इथे मेंटेन ठेवली आहे. गोलंदाजी जर तुमच्याकडे गोलंदाज विविध प्रकारे बॉल हाताळत असतील, व्हरायटीज गोलंदाजीकडे जर असेल, तर जरूर मात्र कोणत्याही संघाला तुम्ही कमी धावसंख्येवरती रोखू शकता, आणि ते चित्र आपण सध्या तरी पाहतोय. पाटाया संघाच्या माध्यमातून जी उत्तम दर्जाची कामगिरी होते ना गोलंदाजांच्या माध्यमातून, जरूर सराव देखील खूप महत्वाचा असतो, आणि तो सराव तो अनुभव जरूर या गोलंदाजांच्या पाठीशी आहे. अजून एक डॉट बॉल आलाय. अविनाशनं देखील मगासपासून कुठेतरी आता चुकीचा ठरलाय. 30 धावांचं टार्गेट कुठेतरी आता चुकीचा ठरलाय. 30 धावांचं टार्गेट असेल. पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे दिवे विरुद्ध गावदेवी वेले, दोन्ही कॅप्टन या टॉस करण्यासाठी आपण टॉस करणार आहोत. चला, दोन्ही संघाच्या संगणक आपण नाणेफेकीसाठी यायचंय. पुरुषोत्तम एंटरप्राइजेस विपक्ष चैनूदादा गावदेवी वेळे, दोन्ही संघामधून नाणेफेक केली जाणार आहे. भोलेनाथ यांच्या शुभ हस्ते महत्वाच्या सामन्याचा नाणेफेक आपण पाहतोय. दोन्ही संघाचे संगणक या ठिकाणी उपस्थित आहेत. भोलेनाथ यांच्या शुभ हस्ते होते एक महत्वाच्या सामन्याचा नाणेफेक. पुरुषोत्तम एंटरप्राइजेस विपक्ष चैनूदादा गावदेवी वेळे या दोन संघामधून नाणेफेक झालेली आहे. नाणेफेकीचा कॉल मला वाटतं चैनूदादा गावदेवी वेळे जिंकतो, आणि प्रथम मला वाटतं क्षेत्ररक्षण तर दोन्ही संघामधून नाणेफेक मात्र झालेली आहे. तत्पूर्वी दोन्ही संघाच्या संघटकांना विनंती असेल आपण आपली लिगल नोंदणी करायची. दोन्ही संघटक प्लीज आपण लगेच आपली लिगल नोंदणी करायची. पुरुषोत्तम एंटरप्राइजेस विपक्ष चैनूदादा गावदेवी वेळे, दोन्ही संघाचे संगणक. तर चला जाऊया पुढे. आपण मैदानाकडे चालू सामन्याचं धावतं वर्णन करण्यासाठी आपण जातोय. दोन संघामधून सामना आपण पाहतोय. दोन्ही संघाचा आपण जर अपडेट पाहिल्याच्या स्पर्धेमध्ये दोन्ही संघाने अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. या दोन्ही संघाने एक एक विजय संपादित केले. ब्राह्मणदेव बाटाळे आणि त्याचबरोबर रुपेश सागर स्मृती सारंगाव या दोन्ही संघांनी आज एक एक विजय संपादित केलेले. दुसऱ्या विजयाकडे दोन्ही संघामधून कुठला संघ वाटचाल करतोय बघूया. विजयाचं लक्ष्य 24 चेंडू आणि 30 धावा छोटंसं समीकरण बाटाळे या संघासाठी आहे. आणि निश्चित ब्राह्मणदेव बाटाळे संघाचा जर आपण एकंदरीत विचार केला तर बॅटिंग लाईनअप या संघाकडे अतिशय चांगली आहे. उत्तम फलंदाजी, खास करून मागच्या सामन्यामध्ये आपण जितू याला षटकांच्या आतिषबाजी आजच्या स्पर्धेचा एक हिरो ठरला होता. तो जितू स्ट्राईक रोटेट करताना आपण पाहतो त्याला प्रयाग नॉन स्ट्राईकला साथ देतोय. पहिले षटक प्रगतीपथ आहे. क्रॉस लाईन घेण्याचा प्रयत्न, चेंडू कुठे ट्रॅव्हल झाले बघायचं आहे. मला वाटतं चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क झाले का नाहीये. एक दोन धावा घेण्याची संधी प्राप्त होती जितूला. जितू आपला वैयक्तिक अकाउंट ओपन करतो. संघाचा श्रीगणेश होतोय. या दोन धाव्याने धावसंख्या होती बिनबादून. अगेन्स्ट पण एकदा गोलंदाज रोहित मागच्या सामन्यामधून अतिशय चांगली गोलंदाजी केली होती रोहित. विजयाचं लक्ष फक्त आणि फक्त 30 धावांचं. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. 24 चेंडू 30 धावा छोटंसं समीकरण आहे ब्राह्मणदेव भाटाळे या संघाला. या ठिकाणी मात्र चेंडूला बिग घेण्याचा प्रयत्न. लाईन पासून बॅट थोडीशी आपण विभक्त पाहतोय. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं फलंदाज जितू याला. मात्र धाव मिळते संघाला. एकदम संघ धावसंख्या होती ती बिनबाद 3.
षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर आहे. तर स्ट्राईक रोटेट करण्याची संधी प्राग याच्याकडे चांगली ॲबिलिटी, चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहे. तेच टेक्निकल बॅट्समन ब्राह्मणदेव भाटाळे या संघातील अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीचा फलंदाज प्राग याला आपण पाहतो स्ट्राईक रोटेट करतोय. गोलंदाज रोहित डिफेन्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न निश्चित आपण पाहिला होता. चेंडू ऑनसाइडला जातोय. वन बॉन्स एका टप्प्याने चेंडूला आउटफील्ड मधून कलेक्ट केलं जातं. मिळेल फक्त आणि फक्त एक धाव. एक धावणी संघ धावसंख्या होती ती 4, बिनबाद 4. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज रोहित राईट आर्म. या ठिकाणी मात्र चेंडू शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडू बॅटची हलकीशी कडा आतील कडा घेतो आणि चेंडू मात्र डीप थर्डमॅनला जातोय. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. एक धावणी संघ धावसंख्या होती ती 5. जरी विजयाचं लक्ष कमी असलं तरी मात्र सामन्यामध्ये एक चुरस आणि संघर्ष आपण पाहतोय. प्रत्येक धावेसाठी मध्ये संघर्ष करावा लागतोय, खास करून ब्राह्मणदेव भाटाळे या संघाला. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. रोहित स्ट्राईक रोटेट करतो प्रयाग. आता मात्र चेंडूवर मोठा फटका, चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. अतिशय चांगला दमदार फटका, ताकदवर फटका आपण पाहिला होता. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला होता. प्रयागाच्या बॅट मधून ज्या गोष्टीसाठी ज्याची ओळख आहे तोच फटका प्रयागाच्या बॅट मधून येतोय. संघ धावसंख्या 6 धावेने पुढे सकते. धावसंख्या होते ती बिनबाद 11. पुन्हा एकदा रोहित फुल्यांचा चेंडू, सुंदर सॉन्सेटला फटका, चेंडू जातोय व्हाईट ऑफ लॉंगॉन सीम आरशा बाहेर. षटकार. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं आपण उत्तर पाहिलं होतं. फुल्यांचा चेंडू सुंदरसा प्रहार झाला होता. 7 धावणे संघ धावसंख्या 7 धावेने पुढे सगळी धावसंख्या होती ती 17. आता मात्र थोडंसं अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाइट आपण क्रिकेट पाहतो. प्रयागाच्या बॅट मधून बॅक टू बॅक असे 2 षटकार आपण पाहिलेत आणि या षटकाराने संघ धावसंख्या एक चांगल्या सुस्थितीमध्ये आपण पाहतोय ती बिनबाद 17. तर विजयासाठी फक्त आणि फक्त जी आवश्यकता आहे ती 13 धावांची 18 चेंडूंचा क्रेश आहे. सामन्यामध्ये परिपूर्ण कमबॅक होताना आपण ब्राह्मणदेव भाटाळे या सामन्यामधून आपलं वर्चस्व प्रस्थापित करता आपण पाहतोय. स्लोवर चेंडू निश्चित आपण पाहिलं होतं. चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क साधता नव्हता. जितू याला वारंवार जितू याच्या बॅटमधून आता मात्र आपण थोड्याशा चुका पाहतोय. क्रॉस थोडं आडव्या बॅटने चेंडूला ऑन साइडला खेळलं जातं. चेंडू मिडावून लॉंगॉनला येतोय. आउटफील्ड मध्ये आपण पाहिलं होतं चांगले क्षेत्ररक्षण. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. एक धावणे संघ धावसंख्या होती ती 18. आता विजयाचं लक्ष आहे. आता मात्र ऑन द अटॅक साधण्याची सुवर्ण संधी आहे, कारण 2 चेंडू मधून 2 षटकार ज्याच्या बॅट मधून आपण पाहिलं तोच प्रयाग येणाऱ्या चेंडूवर हॅट्रिक षटकार बनवून हॅट्रिक साधतोय का बघूया. चेंडूवर मोठा फटका निश्चित आपण पाहतोय. एक्झिट बघू चेंडू कुठे ट्रॅव्हल होत आणि चेंडू जातोय सीमारच्या बाहेर. हॅट्रिक साधणारा पहिला फलंदाज या स्पर्धेत आपण पाहतोय. गावदी चषकामधील पहिला फलंदाज षटकारांची हॅट्रिक साधणारा प्रयाग याच्या बॅट मधून आपण पाहिजे षटकारांची हॅट्रिक आणि या स्पर्धेतला पहिला एकमेव असा फलंदाज ठरतोय. या स्पर्धेचा मानकरी हॅट्रिक साधणारा पहिला फलंदाज प्रयाग याला आपण पाहिलो. षटकारांची संख्या धावसंख्या 6 धावांनी पुढे सकते. धावसंख्या होती ती 24 आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 6 धावांची गरज. पुन्हा एकदा चेंडू वर शॉट, जबरदस्त आपण पाहिली होती. सुंदर फटका आउट ऑफ इनसाइड स्ट्रोक आपण पाहिलं होतं. अतिशय देखणा चिकणा अप्रतिम उत्कृष्ट फटका प्रयागाच्या बॅट म्हणून 4था षटकार येतोय आणि निश्चितच सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार निश्चित दिले जाणार. प्रयागाला एक उत्कृष्ट कामगिरी, अष्टपैलूची कामगिरी प्रयागाच्या बॅट मधून पाहिली. उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहिली. 3 फलंदाज ज्याने बाद केली होती गोलंदाजी करताना आणि फलंदाजी करताना 4 षटकारच्या बॅट मधून आपण पाहिले होते. तोच ठरतोय या स्पर्धेचा मानकरी. प्रयाग आपण आपला मॅडमचा पुरस्कार घेण्यासाठी हे प्रयाग
सामन्यातील सामन्यावरचा पुरस्कार मानकरी प्रयाग आपण यायचं आहे. एक आकर्षक ट्रॉफी मित्र आपण पाहू शकता ज्यांच्या माध्यमातून आपली प्राप्त झालेली आहे. मच्छिंद्र हरिश्चंद्र पाटील याचकडून सामन्यावरसाठी एक स्पेशल आकर्षक ट्रॉफी आहे. आणि त्याचबरोबर